नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण फक्त इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स कसे सॉल्व्ह करायचे असतात। पण त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा। बघा, जो ह्यामधला जो प्रॅक्टिस सेट आहे 12.2 आहे तो ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। आज आपण फक्त 12.1 बघतोय, त्यातला फर्स्ट जो एक्झाम्पल आहे, सेकंड क्वेश्चन बघतोय आपण। सेकंड क्वेश्चन कुठला आहे तर सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन। तर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याचा व्हिडिओ पण आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तोही तुम्ही बघून घेऊ शकता। तर आता फर्स्ट जे एक्झाम्पल आहे बघा, 17p - 2 = 49। तर आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करायचंय तर फर्स्ट आपण काय करायचं, व्हेरिएबलशी रिलेटेड असणारे जे नंबर आहेत ते चेकआउट करायचे। तर इथे बघा पहिल्यांदा काय आहे, -2 आहे, तर आपण काय करणार आहे तर बोथ साइडला +2 करणार आहे। म्हणजे काय करणार आहे, ऍडिंग 2 करणार आहे। तर ऍडिंग 2 केल्यानंतर काय होईल, 17p - 2 + 2 = 49 + 2 आलेलं आहे इथं, ठीक आहे। तर आता हे +2 आणि -2 होतं ते गेट कॅन्सल झालेलं आहे, कारण 2 मधून 2 गेल्यानंतर काय येतं, 0 येतात। तर आता राहिलेली टर्म कुठली आहे आपली, 17p = 51। तर आता बघा 17p = 51 आहे, तर आपण काय करणार आहे इथं, तर 17 होता तो मल्टिप्लाइडला होता, म्हणून आपण काय करणार आहे आता, डिवाइड 17 बोथ साइड। म्हणजेच काय होईल बघा, 17p अपॉन 17 अँड 51/17, ठीक आहे। तर ह्या 17 ला हे 17 गेलेले आहेत आणि 17 3 चा 51, 17×3 = 51 आणि p किती आलेले आहेत आपल्याला 3 हे आन्सर आलेलं आहे ह्या इक्वेशनचं। सेकंड इक्वेशन जे आहे ते बघा, 2m + 7 = 9 आहे। तर ह्या इक्वेशन मध्ये काय करायचंय, आता इथे बघा +7 असल्यामुळे आपण काय करणार आहे तर सबस्ट्रॅक्ट करणार आहे। काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट 7 करणार बोथ साइड। तर काय होईल बघा इथं, 2m + 7 - 7 = 9 - 7, बोथ साइडला -7 केलेले आहेत। तर आता इथं बघा +7 - 7 गेट कॅन्सल झालेले आहेत, इथं आपले 2m होते = 9 मधून 7 गेलेले आहेत, तर 2 राहिलेले आहेत आपले। परत आपण काय करणार आहे, डिवाइड 2 करणार आहे। नंबर मल्टिप्लाय बाय 2 होता m ला, म्हणून डिवाइड बाय 2 केलेले आहे। म्हणजेच 2m/2 = 2/2, म्हणजेच m किती आन्सर आलेले आपलं 1 हे आन्सर आलेले। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3x + 12 = 2x - 4। आता बोथ साइडला व्हेरिएबल्स आहेत, आपण डायरेक्ट मेथडनी पण सॉल्व्ह करू शकतो। ही इझी मेथड आहे, त्याच्यापेक्षा पण इझी एक अजून मेथड आहे, ती ह्या गणितात मी तुम्हाला सांगते। तर आपण ह्या टर्म्स मध्ये काय करायचे बघा, ज्या लाईक टर्म्स असतात, लाईक टर्म मीन्स काय तर जे x व्हेरिएबल्स असतात ते आपल्याला काय करायचे, एका साइडला घ्यायचे आणि जे नुसते नंबर्स असतात ते काय करायचे, इक्वल साइनच्या दुसऱ्या साइडला घ्यायचे। म्हणजेच काय होईल बघा, तर हा जो +2 होता तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे, हा 3x ऑलरेडी होता तो इथं तसाच लिहिलेला आहे मी। हा जो +2 होता तो इथं घेतल्यानंतर काय झालेला आहे आपला -2x झालेला आहे। हा +12 होता तो इक्वल साइडला गेल्यानंतर काय झालं, अपोजिट साइन्स होतात। म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, डिवाइड असेल तर मल्टिप्लिकेशनला जातं, मल्टिप्लिकेशन असेल तर तो नंबर डिवाइड मध्ये जातो। तर आता इथं बघा हा -4 ॲज इट इज तसंच राहिलेले। 3x - 2x केले तर इथं किती राहिलेले आहेत आपले, x राहिलेले आहेत आणि हा -12 आणि -4 होतं, त्यामुळे इथं किती आन्सर येणार आहे आपलं तर -16 येणार आहे। म्हणजे याचा डायरेक्ट आन्सर आपण या पद्धतीने पण काढू शकतो। जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी मेथड हवी असेल तर त्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, तर बघा तर आता इथे +12 होते, त्यामुळे +12 काय करणार आहे आपण, -12 बोथ साइड करणार आहे। म्हणजेच पहिला काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट 12 बोथ साइड। म्हणजे 3x + 12 - 12 = 2x - 4 - 12 केले। +12 - 12 गेट कॅन्सल झाले, इथं राहिले फक्त 3x = 2x - 16। पण हा 2x जो होता तो आपल्याला काय 16च्या त्या साइडला आहे, त्यामुळे परत आपण काय करणार आहे, -2x करणार आहे। म्हणजे सबस्ट्रॅक्ट 2x, का तर +2 होता म्हणून। म्हणजे 3x - 2x = 2x - 2x - 16। 3x - 2x म्हणजेच राहिले फक्त x, +x 2x गेट कॅन्सल झालेले आहेत आणि राहिलेले आहेत आपले
16 म्हणजे x इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले आन्सर -16 आन्सर आलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 5 इंटू ब्रॅकेट x मायनस 3 आणि 3 इंटू ब्रॅकेट x प्लस 2 या ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट येतात त्यावेळेला फर्स्ट काय करायचं आहे आपल्याला तर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचंय. म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला ह्या 5 नी आतमध्ये दोन्ही नंबरला मल्टिप्लिकेशन करावे लागेल. म्हणजे 5 1 जा 5 म्हणजे 5x मायनस 5 3 जा 15 3 इंटू एक्स मीन्स 3x झालेले आहेत प्लस 3 2 जा 6 आलेले आहेत. सेम एक्झाम्पल आहे त्याच्यासारखं सोडवायचं आहे आपल्याला. इथं -15 होते आपण काय करणार आहे ऍड करणार आहे 15 बोथ साइडला म्हणजे इथं काय येईल 5x मायनस 15 प्लस 15 इज इक्वल्स टू 3x प्लस 6 प्लस 15 केलेले आहेत. तर आता इथं बघा -15 प्लस 15 गेट कॅन्सल झालेले आहेत. राहिले फक्त आपले 5x इज इक्वल्स टू 3x तसेच राहतील आणि 6 प्लस 15 म्हणजेच किती आलेले 21 आलेले आहेत. हा 21 नंबरला ऍड आहे त्याच्यामुळे परत आपण काय करणार आहे सबस्ट्रॅक्ट करणार आहे. तर कुठला नंबर सबस्ट्रॅक्ट करणार आहे तर 3x सबस्ट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे हा 5x तसाच राहील हा 3x इकडे आल्यानंतर काय होईल आपला मायनस होईल आणि हा 21 सॉरी आपण दुसऱ्या मेथडनी करतोय. तर इथं काय होईल बघा हा 3x मायनस मध्ये केलाय आपण बोथ साइडला. हा 3x ऑलरेडी इथं आहे -3x प्लस 21 केलेले आहेत. 3x गेट कॅन्सल झाले 5x मायनस 3x म्हणजेच किती झालेले आहेत आपले 2x आलेले आहेत आणि इथं आन्सर होतं 21. आता इथं जो 2 होता तो काय आहे आपला मल्टिप्लाइड बाय आहे त्यामुळे आपण काय करणार आहे डिवाइड बाय 2 करणार बोथ साइड. तुम्ही हे जे रिझन्स आहे ते ब्रॅकेटमध्ये पण दिले तरी चालतात. 2 ला 2 गेट कॅन्सल झाले आणि इथं डिवाइड होत नाही त्यामुळे ही टर्म काय करली तशीच ठेवलेली आहेत म्हणजे x इज इक्वल्स टू 21/2 राहिलेले आहेत. नेक्स्ट मध्ये आपण एक काम करू शकतो की डिनॉमिनेटर सेम करून मग सॉल्व्ह करू शकतो किंवा एक एक टर्म घेऊन सॉल्व्ह केली तरीही चालेल. तर त्याआधी बघा काय केलेलं इथं तर -1 होते ते तिकडे गेल्यानंतर काय होतं +1 होतात. किंवा आपण काय करू शकतो आपण वरच्या मेथडनी सॉल्व्ह केलं तर सबस्ट्रॅक्ट केले सबस्ट्रॅक्ट 1 केले तर इथं काय होईल 9x/8 प्लस 1 मायनस 1 इज इक्वल्स टू 10 - 1 आलेले आहे. 9x/8 जी टर्म आहे ती तशीच राहील प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल झालेलं आहे. 10 - 1 म्हणजेच किती आलेले आहेत 9 आलेले आहेत. आता इथं बघा 9/8 ची टर्म आहे म्हणजे मल्टिप्लाय करायला काय करायला लागेल आपण मल्टिप्लाय बाय 8/9 म्हणजे ह्याचा इनवर्स घ्यावा लागेल. म्हणजे इथं काय येईल 9x/8 इंटू 8/9 इज इक्वल्स टू 9 इंटू 8/9. इथे बघा अपॉन आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर गेट कॅन्सल झालेलं आहे. हा 8 गेट कॅन्सल झालेले आहे. नेक्स्ट हा 9 गेट कॅन्सल झालेले आहे म्हणजेच राहिलेले काय x इज इक्वल्स टू 8. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6th वन. आता ह्यामध्ये आपण डिनॉमिनेटर सेम करावे लागणार आहेत कारण इथं आणि इथं दोन काय आहेत आपले वायचे व्हेरिएबल्स आहेत. तर आता यासाठी आपल्याला एलसीएम काढायला लागेल. एलसीएमचा पण जो व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाकेन. तर आता हे बघा 7 3 किती होतात एलसीएम फाइंड करताना एकतर आपण जो डिनॉमिनेटर असतात त्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तरी चालते म्हणजे 7 3 किती येतात 21 येतात. म्हणून आपण होल इक्वेशन्सला काय करणार आहे तर मल्टिप्लाय बाय 21 करणार आहे. मल्टिप्लाय बाय 21 बोथ साइड. ठीक आहे. तर आता 21 ना मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काय होईल बघा 21 इंटू y/7 प्लस 21 इंटू y-4 ब्रॅकेट अपॉन 3 इज इक्वल्स टू 2. 7 3 जा 21 3 7 जा 21 आणि इकडे पण आपल्याला काय करायचं 21 नी मल्टिप्लाय करायचं कारण बोथ साइडला मल्टिप्लाय करावं लागतं. तर आता राहिलेल्या ज्या टर्म होत्या त्या 3 इंटू y म्हणजेच काय आलेले आहेत 3y आलेले आहेत प्लस जे 7 ब्रॅकेटच्या बाहेर होतं ते आतमध्ये मल्टिप्लिकेशन केल्यामुळे इथं काय होईल 7y मायनस 7 4 जा 28 आलेले आहेत. इथं 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 42 आलेले आहेत आन्सर. आता सेम वरच्या एक्झाम्पल सारखं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. म्हणजे काय करायला लागेल बघा इथं आता लाईक टर्म्स आहे त्यामुळे ह्या दोघांची डायरेक्ट मी ऍडिशन करून घेतलेली आहे. तर इथं काय आलेलं आहे आपले 10y मायनस 28 इज इक्वल्स टू 42. आता इथं फर्स्ट काय केले सबस्ट्रॅक्ट केले सॉरी ऍड करायला लागतील कारण सबस्ट्रॅक्टची टर्म आहे आपली त्यामुळे ऍड 28 म्हणजेच 10y मायनस 28 प्लस 28 इज इक्वल्स टू 48 प्लस 28 म्हणजेच काय राहतील बघा 10y इज इक्वल्स टू 10 कॅरी ओव्हर 5 प्लस 7 70 झाले म्हणजेच y इज इक्वल्स टू
सर 10y आपण डिवाइड बाय इथंच 10 करूया. 10 गेट कॅन्सल झाले, 0 गेट कॅन्सल झाले, म्हणजे y इज इक्वल्स टू 7 झालेले आहे. आणि ह्याचं जे रिझन आहे आपण इथं लिहितोय डिवाइड बाय 10 ते बघणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.